गेल्या काही दिवसात पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढतीये। दिवसाढवळ्या हत्या, लुटमारीचेही गुन्हे वाढतायत आणि ही गुन्हेगारी रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनाही केल्या जातात। मात्र पुण्यात केलेली एक उपाययोजना सध्या चर्चेचा विषय ठरतीये। रात्री 10 वाजता पुण्यातल्या सगळ्या खाऊ गल्ल्या आता बंद होणार आहेत आणि त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल असा दावा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलाय। नेमकी ही उपाययोजना कशी काम करते आणि या सगळ्यामध्ये गुन्हेगारी खरंच थांबेल का? शिवानी पांढरेचा ग्राउंड रिपोर्ट पाहूया। सर्व अशा प्रकारचे हॉकर्स, रस्त्यावर लागणारे फूड स्टॉल्स, पानचे टपरीज अशा सर्व स्थापनेला 10 वाजता बंद करण्याचे निर्णय घेण्यात आलेले आहे। त्याचबरोबर जे ईटिंग हाऊसेस आहे, जे रस्त्यावर किंवा फुटपाथवर टेबल आणि खुर्ची लावून जेवण वगैरे विकत असतील अशा स्थापनाला पण बंद करण्यात ची निर्णय घेण्यात आलेली आहे। पतारी, फुटपाथवरील पतारी बंद करून घ्यायच्या आहेत। बंद कर रे। पतारी, फुटपाथवरील पतारी बंद करून घ्यायच्या आहेत। रात्री 10 नंतर सगळ्या पुण्यातल्या खाऊ गल्ल्या बंद करा आणि त्याच्यामुळे गुन्हेगारीला कुठेतरी आळा बसेल असा जो निर्णय आहे तो पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे। आणि आपण जर बघितलं सध्या 9:45 दरम्यान झाले आहे। मी सध्या पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावर आहे। ही पोलिसांची गाडी जी आहे ती प्रत्येक परिसरात फिरती आहे आणि आपण जर बघितलं तर त्यांचे अनाउन्समेंट या ठिकाणी सुरू आहे। प्रत्येक आस्थापना बंद करा असं ते सांगण्यात येत घ्यायचे आहे। पतारी, फुटपाथवरील पतारी बंद करून घ्यायच्या आहेत। सगळ्या फुटपाथवरच्या ज्या गाड्या आहेत तिथले असलेले जे लहान मोठे स्टॉल्स आहेत ते बंद करा असं पोलिसांकडनं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। पुणे पोलिसांनी सांगितले की गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी हे सगळं सुरू आहे। खरंच गुन्हेगारी थांबेल असं वाटतं? थांबेल याचा कशा पद्धतीने? कारण काय होतं, हे रात्रीचे जे काही येतात जातात ते काही पुढं बसतात लोक, गुपचूप कोपरा अंडाबुर्जी इकडं तिकडं, त्याच्यावरनं त्यांना खायला प्यायला भेटते। आजची परिस्थिती सगळं बंद आहे, तर ॲटोमॅटिक लवकरात लवकर सगळे खाऊन पिऊन घरी जातात। थोडा एक्सटेंड केला पाहिजे टायमिंग, कारण खूप लोक जे आहेत बाहेरनं येणार आहेत गावावरनं वगैरे, थोडं लेट नाईट येतात तर त्यांची गैरसोय होती इथं। जे बाहेरचे स्टुडंट लोक पोरं आले त्यांना काहीतरी खायला मिळायसाठी आपण थोडंसं टायमिंग वाढवलं तर खूप बरं होईल। कारण मुलांसाठी त्यांना हॉस्टेलमध्ये राहतात त्यांना खाण्यापिण्याची सोय नसते। जर गुन्हा जर दिवसा झाला तर मग दिवसा बंद करा। दिवसा बंद करणार आहेत का मग टोटली? जेवढे गुन्हे घडले ते दिवसा घडले, मग त्यांनी काय दिवसा बंद होणार आहे? त्यांनी काय प्रश्न सुटणार थोडी आहेत? इथं रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल, उलट गुन्हेगारी तयार होईल। आम्ही हॉस्टेलला जातो आणि आता आम्ही इंटर्नशिप करतो सध्या, तर मग इंटर्नशिप करून आम्ही नोकरी जेव्हा परत येतो तेव्हा खाऊगल्ली आमच्यासाठी ऑप्शन असते की चांगलं जेवण स्वस्तात भेटते, पण आम्ही आल्यानंतर आमच्याकडे हा ऑप्शन पण क्लोज होऊन जातो। तर मग तेच आमच्यासाठी खूप एक डिफिकल्ट सिच्युएशन आहे की आम्हाला कसं शोधावं की आता खायला कुठे भेटेल। माझं एकच म्हणणं आहे, साईडला आता 2 बार आहेत आमच्या आणि समोर ना पांचाली हॉटेल वगैरे सर्व चालू आहेत, तर मग आमचं का नुकसान करताय एवढं? आणि प्रशासन म्हणतंय की बाबा आमच्यावर हातगाडी बंद करा, तर हातगाडी यांना हप्ते गेले की ते हातगाड्या चालू करतात, तर मग असं का? आमच्याच पोटावर लात का मारताय? आम्ही सर्वसामान्य, आम्ही हातावरलं पोट आहे मॅडम आमचं, मग आमच्यावर एवढा निर्बंध का लावते? ती वाईन शॉप जर चालू आहे 10:30-11 पर्यंत करायचं ते बंद करा, बार बंद करा इकडचे। हे आमचं जेवायचं बंद करून काय उपयोग, काय फायदा आहे? थोडी गुन्हेगारी, आम्ही थोडी गुन्हेगार लोक आहेत। दारूमुळेच तर गुन्हेगारी वाढली ना। आता दारू पहिली बंद करा, बार बंद करा, त्याच्यानंतर ना या सगळ्या गोष्टी थांबतील। पतारी, फुटपाथवरील पतारी बंद करून घ्यायच्या आहेत। एकीकडे गोरगरिबांच्या खाऊ गल्ल्या बंद केल्या आहेत, मात्र दुसरीकडे पुण्यातलं कोरेगाव पार्क परिसर, जो परिसर आलिशान आणि पब संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे, तिथले मात्र सगळे बार, पब, रेस्टॉरंट्स हे सुरू दिसत आहेत। आपण काही वर्षांपूर्वी पुणे पोर्शे प्रकरण बघितलंय, जे पोर्शे प्रकरण याच कोरेगाव पार्क परिसरातून सुरू झालं होतं आणि 2 जणांना जीव गमवावा लागला होता। ड्रग्ज त्यात घेण्यात आले होते, मद्यपान करण्यात आलं होतं, मात्र जिथे खरी दारू विकली जाते ते मात्र सगळं सुरू ठेवण्यात आलंय। 10 वाजता पुण्यातल्या खाऊ गल्ल्या बंद केल्यानंतर पुण्यातली गुन्हेगारी थांबेल की वाढेल हा प्रश्न आहेच,
मात्र इथल्या विद्यार्थ्यांवर आणि हे स्टॉल धारक आहे त्यांच्या पोटावर मात्र पाय आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेला हा जो निर्णय आहे तो डोक्याला जखम आहे आणि मलम पायाला लावताय का असा असेल तर हे सगळ्यांसाठीच धोकादायक आणि गंभीर आहे. कॅमेरामन अमोल गवळेसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे.